वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत 9वीचा विषय भूगोल आणि धडा चालला आहे आपला 9वा व्यापार. आपल्या गरजा वस्तू आपल्या परिसरातील दुकानांमधून, बाजारातून किंवा माल इत्यादीतून आपण खरेदी करतो. बहुतेक सर्व विक्रेते स्वतः कोणताही माल किंवा वस्तू बनवत नाहीत. त्या वस्तू ते कोठून तरी आणतात. या सगळ्याच वस्तू आपल्याला परिसरात तयार होत असतात का? असे नाही. या वस्तू अनेक दूरदूरच्या ठिकाणाहून तयार होतात. घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणाकडून या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्याकडे व पुढे आपल्यापर्यंत पोहोचतात. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या विविध गरजा असतात. आपल्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो म्हणजे आपण मागणी करतो. या वस्तूची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूचे उत्पादन केले जाते. वस्तूचा पुरवठा उत्पादक करतो म्हणजेच त्या घाऊक व्यापाराला विकतो. अशा प्रकारे एकमेकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूची खरेदी किंवा विक्री केली जाते. आपण वस्तूची खरेदी करणारे ग्राहक असतो, तसेच वस्तूचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात. यालाच काय म्हणतात? व्यापार. म्हणजे आपण व्यापाऱ्याकडे माल विकत घेतो आणि तो विकतो. यालाच काय म्हणायचं? व्यापार. मागणी, खरेदी, व्यापार आणि विक्री पुरवठा. व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकावर अवलंबून असते. कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशादरम्यान व्यापार होणे गरजेचे असते. प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते. प्रत्येक प्रदेशात विशिष्ट वस्तूचे उत्पादन होत असते. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते तेथे त्या वस्तूला मागणी असते. ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो. म्हणजे जिथे जास्त वस्तू ते उत्पन्न होते किंवा निर्माण होते तिथून दुसरीकडे पुरवठा केला जातो. अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशाकडे वस्तूची मागणीनुसार पुरवठा होत असतो. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये होणारे सफरचंदाचे उत्पादन भारतातील इतर राज्यात मागणी असलेल्या ठिकाणी पाठवले जाते. तसेच पंजाबमधून आपल्याला तांदूळ, गहू हे इकडे आयात केले जातात. व्यापार ही संकल्पना अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आली आहे. प्राचीन मध्ययुगीन काळात व्यापार हा वस्तू विनिमय पद्धतीद्वारे होत असे. यामध्ये वस्तूच्या बदल्यात वस्तू देवाणघेवाण होत असे. श्रमाच्या मोबदल्यात धान्य किंवा ज्ञानाच्या मोबदल्यात तेल, मीठ, मध, दूध इत्यादी पदार्थाची देवाणघेवाण होत असे. या व्यापारात चलनाचा वापर होत नव्हता. म्हणजे पैसे देऊन कुठलेही माल विकत घेत नव्हते, तर वस्तूच्या बदल्यात वस्तू देत होते. घरातील जुन्या कपड्याच्या मोबदल्यात भांडी, डबे देणारे व्यावसायिक आजही दिसतात. म्हणजे आपल्याकडे बघा भांडीवाली येते की नाही, ती काय घेते? पैसे पण घेते कधी कधी, पण तिला आपण आपल्या साड्या, जुने कपडे दिले तर त्या बदल्यात ती आपल्याला भांडी देते. परंतु यामध्ये वस्तूचे योग्य मूल्य ठरवताना अडचणी निर्माण होतात. पूर्वी अशा अडचणी निर्माण होत असत. यावर उपाय म्हणून पुढे चलनाचा वापर सुरू झाला. आजही आधुनिक जगात चलनाद्वारेच व्यापार होतो. परंतु आजही काही दुर्गम भागात, आदिवासी जमातीत अल्प प्रमाणात वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात आहे. आता तुम्हाला ह्या आकृतीमध्ये दिसतंय स्क्रीनवर पुढे चित्रांमध्ये की भांडीवाली आहे ती वस्तू विनिमय करते. तसेच भाजीवाल्याकडून आपण भाजी विकत घेतो, त्याच्या बदल्यात त्याला पैसे देतो. वरील घटनांमध्ये जेव्हा दृश्य वस्तूची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार म्हणतात. परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते त्यास अदृश्य व्यापार म्हणतात. दृश्य व्यापार आणि अदृश्य व्यापार. आज आपण आता इथपर्यंतच पाहूया धडा. उर्वरित पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.